भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शिवणी रसूलापूर येथे महिला हक्क परिषद संपन्न झाली। यावेळी बोलताना भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षा क्रांती देशमुख म्हणाल्या, ज्या व्यवस्थेने स्त्री पुरुष भेदभाव व विषमता निर्माण केली आहे ती व्यवस्था बदलण्यासाठी स्त्रियांनी एकजूट उभारणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे। जगामध्ये स्त्रियांना त्यांचे मानवी हक्क मिळण्यासाठी संघटित व्हावे लागले, एकजूट होऊन एल्गार पुकारावा लागला। त्यातूनच जागतिक महिला दिनाचा उदय झाला। लता सोनारकर आपल्या भाषणात म्हणाल्या, स्त्रियांमधील अंधश्रद्धा, बुवाबाजी हे देखील मोठे त्यांच्या समोर संकट आहे। त्याचा प्रतिकार करण्यासाठी विज्ञानवादाची कास धरली पाहिजे। सावित्रीबाई फुले यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, तरच स्त्रियांमध्ये परिवर्तन घडू शकते। स्त्रियांना त्यांचे हक्क जेव्हा त्या जागृत होतील आणि एकजूट करतील तरच त्यांना मिळू शकते। महिलांना नव्या युगात प्रगतीचा मार्ग अवलंबण्यासाठी उद्योगाकडे वळण्याची गरज आहे। स्वयंरोजगारातून व शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे। त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यास मी तयार आहे, असे प्रतिपादन उद्योजिका संगीता ढोक यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सभापती इंदिरा कारमोरे या उपस्थित होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योजिका व पत्रकार संगीता ढोके, भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षा ॲडव्होकेट क्रांती देशमुख, लता सोनारकर, जया मंडवधरे, वैशाली जोशी, रेखा रोडगे या उपस्थित होत्या। प्रमुख उपस्थितांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे हे उपस्थित होते। सत्कार मूर्ती म्हणून ग्रामपंचायत सदस्या सोनाली वैद्य, प्रज्ञा वंजारी, कोकिळा ढोके, उमेश तळेकर, येनस ग्रामपंचायतच्या सदस्या दीपाली कनसे, रंजना चौधरी, सुनीता टेकाम, फुगगाव ग्रामपंचायत सदस्या कमल कांबळे यांचा भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव चित्रा वंजारी यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षिता तरेकर यांनी केले। आयोजन समितीमध्ये जयश्री कारमोरे, कविता मंदुरकर, सुरेखा ढोके, कोकिळा ढोके, सुनंदा ढोके, सोनाली वैद्य, कल्पना तरेकर आदींचा समावेश होता। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।